आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि योगायोग पहा, आजच रंगपंचमी ही आहे. माझ्या मनात एक विचार आला. आपण आज स्त्रीच्या सन्मानाबद्दल बोलतो, तिला शुभेच्छा देतो, पण खरंच एक विचारू का? रंगपंचमीचे रंग आपण बाहेर उधळतो, पण स्त्रीच्या आयुष्यातले खरे रंग आपण ओळखतो का? तिच्या कपाळावरचा लाल रंग दिसतो, पण तिच्या मनातल्या वेदनांचा रंग कोणता असेल? तिच्या हास्याचा सोनेरी रंग दिसतो, पण तिच्या सहनशीलतेचा निळा रंग आपण समजून घेतो का? ती सगळ्या रंगात रंगते, तरीही रंग तिचा वेगळा. नमस्कार, मी रागिनी, रंग अंतरंगातले या चॅनलवर तुमचं स्वागत करते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण स्त्रीच्या आयुष्यात येणारे वेगवेगळे रंग आपण पाहणार आहोत. प्रत्येक स्त्री कधीतरी एक छोटी मुलगी असते. तिच्या डोळ्यात स्वप्नांचं आकाश असतं, तिच्या हसण्यात निरागस स्वातंत्र्य असतं, पण हळूहळू मर्यादांचे रंग तिच्या भोवती आखले जातात. हे तुला शोभत नाही, इतकं पुढं जायचं नाही. गुलाबी निरागसतेवर पहिल्यांदा भीतीची सावली पडते. स्वप्न आणि शिक्षणाचा हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजे वाढ. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक हिरवा रंग असतो, तो म्हणजे स्वप्नांचा वाढीचा रंग. सावित्रीबाई फुले दगड झेलत शाळेत गेल्या, कारण त्यांना माहीत होतं, एक मुलगी शिकली तर एक पिढी घडते. आजची स्त्री आकाशाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते आहे. ती शिकली आहे, स्वप्ने पाहते आहे, पण तिच्या स्वप्नांना हिरवा कंदील दाखवला जातो का? पुढे तिच्या आयुष्यात येतो निळा रंग. जबाबदाऱ्यांचा, सहनशीलतेचा आणि समजुतीचा. लग्नानंतर ती एक घर सोडते आणि दुसरं स्वीकारते. ती स्वतःला बदलते, स्वतःला जुळवून घेते. तिच्या मनात भावनांचा सागर असतो, पण ती शांत असते, कारण तिला माहीत असतं की घर टिकवणं हेच तिचं सामर्थ्य आहे. त्यानंतर तिच्या आयुष्यात येतो लाल रंग. मातृत्वाचा. आई होणं म्हणजे फक्त नातं नाही, तो एक नवीन जन्म असतो. ती स्वतःच्या झोपेचा त्याग करते, स्वतःच्या इच्छा, स्वप्न सर्व काही विसरते. पण आश्चर्य म्हणजे ती कधीही तक्रार करत नाही, कारण प्रत्येक वेळी आयुष्य तिला नवीन जबाबदाऱ्या देतं आणि ती पुन्हा उभी राहते त्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी. म्हणूनच कधीकधी असं वाटतं की एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य असंच असतं. ती अनेक वेळा पुन्हा जन्म घेते, मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून आणि आज स्वतःच्या ओळखीने उभी राहणारी स्त्री म्हणून. पिवळा रंग आनंदाचा. घरात सण असो किंवा संकट, सगळ्यात आधी उभी राहते ती स्त्रीच. ती घराला ऊब देते, संस्कार देते. तिच्यामुळे घराला घरपण मिळतं. स्वाभिमान आणि अस्तित्वाचा जांभळा रंग. आजची स्त्री बदलते आहे. ती फक्त भावना नाही, ती विचार आहे. ती प्रश्न विचारते, ती निर्णय घेते, ती स्वतःच्या स्वप्नांसाठी उभी राहते. तिला दया नको आहे, तिला समानता हवी आहे. तिला संरक्षण नको, तिला संधी हवी आहे. काही रंग दिसत नाहीत, तिची अपूर्ण स्वप्न, तिचं न बोललेलं दुःख, तिच्या मनातली भीती. हो, स्त्री भावनिक आहे, पण ती कमकुवत नाही. तिच्या डोळ्यात पाणी असतं, पण त्याच डोळ्यात निर्धारही असतो. ती आता परवानगी मागत नाही, तर ती निर्णय घेते. रंगपंचमीचे रंग धुवून जातील, पण स्त्रीच्या स्वाभिमानाचा रंग कोणीही पुसू शकत नाही. आणि म्हणूनच आज वुमन्स डे साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्त्रीचा सन्मान हा फक्त भाषणात किंवा सोशल मीडियावर नसावा, तो आपल्या घरातून सुरू झाला पाहिजे. आपल्या आईचा, आपल्या बहिणीचा, आपल्या पत्नीचा, आपल्या मुलीचा, घरातल्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला
तिच्या स्वप्नांना साथ दिली तरच वुमन्स डे साजरा केल्याचा खरा अर्थ प्राप्त होईल. ती सगळ्या रंगात रंगते. बालपणाचा गुलाबी, स्वप्नांचा हिरवा, सहनशीलतेचा निळा, मातृत्वाचा लाल, आनंदाचा पिवळा, स्वाभिमानाचा जांभळा, पण या सगळ्यांच्या पलीकडेही सगळ्या रंगात रंगुनी रंग तिचा वेगळा. ती रंग नाही फक्त उधळलेला, ती रंग नाही फक्त उधळलेला, ती आहे स्वतःचा प्रकाश झळकवलेला. ती सावली नाही कुणाच्या अस्तित्वाची, ती सावली नाही कुणाच्या अस्तित्वाची, तीच आहे ओळख स्वतःच्या विश्वाची. रंग अंतरंगातले या चॅनलतर्फे सर्व महिलांना वुमन्स डे आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.